इस वक्त मौजूद है परतवाड़ा से जो धामनगांव नाका लगता है वन विभाग क्षेत्र से, तो वहाँ पे मौजूद है। हमारे साथ यहाँ पे वरिष्ठ अधिकारी इस वक्त मौजूद है। हम उन्हीं से बात करेंगे। चिकलदरा जो जाने वाले लोग से नाके पे तैयारी है, किस तरीके से यहाँ पे चेकिंग होती है, तो उसी के बारे में हम बात करेंगे। पहले तो HHN 24 में सर आपका बहुत बहुत स्वागत है। नमस्कार, मी नरेश जंगलूजी युनाते वन परिषद अधिकारी गाविलगड परिक्षेत्र मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा। आज हुसेन सर आलेले आहेत। ते परतवाड्यावरून चिखलदऱ्याला जाणारे पर्यटकांसाठी काय काय व्यवस्था केलेली आहे, कशा प्रकारे कर्मचारी उपस्थित आहे। वन उपस्थापन नाका येथे 8 रोजंदारी मजूर आहे, एक वनपाल मॅडम आहेत मनीषा पाटील, तसेच एक वन मजूर म्हणून आहेत। कितने पॉइंट आपके अंडर में आते हैं? आमच्या गाविलगड परिक्षेत्रामध्ये भीमकुंड येते। भीमकुंड मध्ये झिप लाईन आहे, सायकलिंग आहे, त्याच्यानंतर जॉईंट स्विमिंग आहे। पर्यटकांना आनंद घ्यायचा, आस्वाद घ्यायचा निसर्गाचा, या दृष्टिकोनातून आम्ही ते याच वर्षी चालू केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा त्याला वाव मिळत आहे। खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक मनोरंजन करत आहे आणि तिथं भीमकुंडला मोठ्या एक वॉटरफॉल सुद्धा आहे, ते पण सुरू झालेलं आहे सध्या। तसेच आमझरी म्हणून एक आमचं संकुल आहे, तिथं पण उत्तम राहण्याची कॉटेज आहेत, टेंट आहेत, डॉर्मेंटरी आहे। तसंच तिथं पण झिप लाईन आहे, बंजी आहे, ह्युमन गायरो आहे, सायकलिंग पण सुद्धा आहे। या सगळ्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ते पण सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे। त्या कारणानं चिखलदरा जे नंदनवन आहे हे एक विदर्भात नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाजागाजा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहे आणि त्यांचा आनंद घेत आहे। कारणानं चिखलदरा जे नंदनवन आहे हे एक विदर्भात नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाजागाजा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहे आणि त्यांचा आनंद घेत आहे। भीमकुंड, तर तिथं जे मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता का बा ती सायकल बंद पडली, तर ते काय नेमकं काय? सायकल बंद पडली नाही आहे। सायकलचं कसं आहे, चालवताना चेन ढिलं असल्यामुळे तो चेन पडला, मग लगेचच चेन बसलं की ते चालू झालं। परंतु काही पर्यटक असे असतात, व्हिडिओ काढून घेतात आणि सोशल मीडियावर म्हणा की काही व्हॉट्सअपवर म्हणा ते व्हायरल करतात। कसं आहे, आपण कोणत्या प्रकारचं कार्यवाही नाही करू, परंतु आपण तसं पर्यटकांना सुद्धा सांगत आहे। आपण जे पर्यटक येतात त्यांच्याकडून आपण एक सेफ्टी फॉर्म भरून घेत असतो। असं काही झालं तर आमचं एक टीम आहे, तिथे लगेचच रेस्क्यू करून पर्यटकांना आम्ही साईडवर काढल्या घेऊन घेतो। 4 चाकी वाहनाचे 50 रुपये घेतले जातात, 6 चाकी वाहनाचे 100 रुपये घेतले जातात। मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पण होत असते, त्या कारणानं बॅरिगेड सुद्धा आम्ही ते लावलेले आहेत, बॅनर सुद्धा लावलेले आहेत। आमचे कर्मचारी ड्युटीवर बिलकुल कोणत्या प्रकारे पर्यटकांचा गडबड होणार नाही किंवा कोणी मध्य प्रशासन करून तिकडे जाणार नाही किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जे आपल्याला आहे ते प्लॅस्टिक किंवा बॉटल किंवा इतरत्र कुठेही रस्त्यावर फेकू नये। त्यामुळे पर्यटनामुळे पर्यावरणाला कोणत्या प्रकारची हानी पोहोचणार नाही, याबाबत पण सूचना आम्ही पर्यटकांना देत आहोत। लोकांच्या मनात जी शंका आहे का बा तुम्ही 100 रुपये आणि 50 रुपयाचे घेतात, हे बा कशाचे घेतात म्हणून? 50 रुपये आणि 100 रुपये हे जे घेत आहे हे एक पर्यटन शुल्क, तसेच स्वच्छता करिता जे पर्यटन येतात बाहेरून, हे मोठ्या प्रमाणात अवळ्या ढवळ्याप्रमाणे जंगलात किंवा रोडच्या आजूबाजूने दोन्ही साईडने मोठ्या प्रमाणात हे करून ठेवतात। त्या कारणानं कसं सोयीस्कर पर्यटकांना जाण्याकरिता रस्ता पण साफसुथरा दिसला पाहिजे, त्या हिशोबाने हा वनोपस्थापन नाका येथे आम्ही शुल्क घेतो। जे शुल्क घेतले जात आहे हे आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहे, क्षेत्र संचालक अमरावती यांच्याच आदेशाने हे शुल्क आम्ही घेत आहेत। इस वक्त मौजूद है धामनगांव नाके पे, जहाँ पे जो वन विभाग क्षेत्र का जो ऑफिस है, तो हमारे साथ यहाँ पे अधिकारी मनीषा के पाटिल इस वक्त मौजूद है। पर्यटकों की यहाँ पे जो भीड़ शुरू है
चेकिंग शुरू है, उसके बाद में क्या आह्वान करते हैं उनकी ओर से। मैम, पहले तो आपका HHN 24 में बहुत बहुत स्वागत है। नमस्कार, मी कुमारी मनीषा के पाटील, वनपाल, धामणगाव गडी, तपासणी नाका, परिक्षेत्र, गाविलगड वन्यजीव परिक्षेत्र, बेघाड वन्यजीव विभाग। मी सर्व पर्यटकांना प्रथम असा संदेश देऊ इच्छिते की त्यांनी चिखलदरा पर्यटन शुल्क जो आहे, पर्यटन शुल्क जो नाका आहे, इथून जात असताना व्यवस्थित वाहने न्या, गडबड करू नका। एकामागे एक वाहने आल्यास त्याचा प्रशासनाला त्रास होणार नाही आणि गर्दी होणार नाही। त्याचप्रमाणे चिखलदरा येथे जाताना आनंद घेत असताना एक महिला अधिकारी कर्तव्यावर आहे याचं भान ठेवून त्यांच्याशी टिंगलटवाळकी करू नका आणि कर्तव्यावर असताना सहकार्य करा। आमचा जो पर्यटन शुल्क नाका आहे, आम्ही याचे मोठ्या गाडींचे 100 रुपये आणि 4 चाकी वाहन जे आहे त्यांचे 50 रुपये पर्यटन शुल्क आकारतो। तो नियमाप्रमाणे इथं आपण सर्वांनी सहकार्य करून देऊन पावती घेऊन जावं अशी मी सर्वांना विनंती करते। मागच्या रविवारला भरपूर गर्दी झाली होती आणि ट्रॅफिक भरपूर जास्त झाला होता, प्रमाणाच्या वरती वाढला होता। तर आता जर वाढलं तर त्याच्यासाठी काय तुमची व्यवस्था होणार आहे पुढे? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये आमची एक बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी नाक्यावर मजूर सुद्धा वाढवलेले आहे, बॅरिगेड टाकलेले आहे। आम्ही आता पर्यटन शुल्काचे जागोजागी आम्ही बॅनर लावलेले आहे, त्यामुळे एकंदरीतच वाहने कमी म्हणजे गर्दी होणार नाही याची आम्ही स्वतः काळजी घेणार आहोत। त्याचप्रमाणे आज वरिष्ठ अधिकारी यांनी नाक्यावर भेट दिली आणि सगळी पाहणी केली, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि गर्दी कशी टाळता येईल यासाठी त्यांनी सर्व उपाययोजना इथे आखलेल्या आहेत। धन्यवाद। ये थे हमारे साथ एक मनीषा मैडम, जो महिला होकर खुद यहाँ पे एक अपनी फर्ज निभा रहे हैं और अपनी जिम्मेदारी निभा रहे हैं, और पर्यटकों का भी काम है कि उनको सहकार्य करने वाला, उनको ताकि उनसे हुज्जतबाजी ना करे कोई, क्योंकि एक महिला अधिकारी यहाँ पे आपको कोऑपरेट कर रहे हैं, तो आपका भी काम है कि उनको सपोर्ट करना चाहिए ताकि उनके साथ हुज्जतबाजी ना करना चाहिए। इसी तरह बने रहिए मेरे साथ और देखते रहिए HHN 24 न्यूज़। सैयद हुसैन के साथ, धामणगांव नाका।